टपरीधारकांनो सावधान। नाशिक शहरात तोतई अन्न भेसळ अधिकाऱ्याचा धुमाकूळ। नाशिक शहरात अन्न भेसळ अधिकारी सांगून पान टपरी धारकांकडून पैशांची वसुली। तोतई अन्न भेसळ अधिकाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणारा हा टोपी घातलेला इसम पहा। हा स्वतःला अन्न भेसळ अधिकारी सांगून हॉटेल पान टपरी धारकांकडून जबरी वसुली करीत आहे। यामध्ये अनेक पान टपऱ्या धारकास मी अन्न भेसळ अधिकारी आहे, तू अवैध गुटखा व्यवसाय करतोस, 50,000 ते 1,00,000 रुपये दे, अन्यथा तुला खोट्या गुन्ह्यात अडकू अशी धमकी देऊन लाखो रुपये उकळले असल्याची घटना सातपूर परिसरात घडली। मात्र अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी तो आमचा कर्मचारी नसल्याचा खुलासा केलाय। जबरी वसुली करणारा हाच अन्न भेसळ अधिकारी कोण आहे या संदर्भात अजून नाशिकच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार का दाखल झाली नाही? सीसीटीव्हीत दिसणारा हा अधिकारी आहे तरी कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे। आपण हा जो व्हिडिओ पाहत आहात हा सातपूर भागातील एका हॉटेलमधला आहे। सदरील हॉटेल मालक या तोतई अधिकाऱ्याला मोजून 10,000 रुपये देण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे। टोपी, चष्मा, जॅकेट आणि अधिकाऱ्यांसारखा पेहराव असलेला हा तोतई अधिकारी हॉटेल मालकाला बोट करून दम देतोय आणि त्याच्याकडून 10,000 रुपयाची वसुली करताना दिसत आहे। रोख रक्कम घेतल्यानंतर सदरील तोतई अधिकारी हॉटेल मालकाशी हस्तांदोलन व तेथील कर्मचाऱ्यांशी हस्तांदोलन करून निडरपणे त्या हॉटेलमधून जाताना दिसत आहे। अशी जर सरास नाशिकमध्ये लूट होत असेल तर व्यापाऱ्यांनी जगायचे कसे असा प्रश्न आता निर्माण होऊ लागलाय। सदरील घटना सातपूरमध्ये घडली असली तरी संपूर्ण शहरात का घडणार नाही याची पोलिसांनी दक्षता म्हणून अशा चोरट्यांवर नजर ठेवणे गरजेचे आहे। या तोतई अन्न भेसळ अधिकाऱ्याला पकडण्यात येईल का असा प्रश्न नागरिक विचारित आहे। स्टार 1 महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक।